नमस्कार फ्रेंड्स, पूजा रेसिपी अमेझिंग डिशमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण चवीला अप्रतिम लागणारी पाटवडीची भाजी तयार करणार आहोत। चला तर फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण गॅसवर एक मीडियम साईजचा कांदा, एक टोमॅटो आणि एक खोबऱ्याची वाटी छान भाजून घ्यायची आहे। त्यासोबत एक मिरची देखील छान भाजून घ्यायची आहे। सगळ्यात पहिले आपण खोबऱ्याचे छान अशा प्रकारे बारीक स्लाइस करून घ्यायचे आहेत। आता भाजून घेतलेला टोमॅटो व कांदा याचे देखील आपण काप करून घेणार आहोत। एका काचेच्या बाउलमध्ये बेसन पीठ ॲड करून त्याच्यामध्ये जिरं, ओवा, चवीपुरते मीठ, हळद, तिखट ॲड करून 5 ते 6 ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, तेल व स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे। आता आपण थोडं पाणी टाकून एक पिठाचा गोळा छान तयार करून घ्यायचा आहे। गोळा आपला छान तयार झाला आहे। आता आपण मिक्सर जारमध्ये चिरून घेतलेले खोबऱ्याचे काप सगळ्यात पहिले वाटून घेणार आहोत। खोबरं आपण छान बारीक वाटून घेतलं आहे। आता आपण याच्यामध्ये भाजून घेतलेली हिरवी मिरची, लसूण, अद्रक, त्यासोबत भाजून घेतलेला कांदा देखील मिक्सर जारमध्ये आपण छान वाटून घेणार आहोत। आता आपण चिरून घेतलेला टोमॅटो देखील ॲड करून घेणार आहोत। तो देखील छान बारीक वाटून घ्यायचा आहे। सगळे मसाले आपण छान मिक्सर जारमध्ये बारीक वाटून घेतले आहेत। आता आपण कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं ॲड करून घेणार आहोत। जिरं छान फ्राय झालं आहे। आता आपण वाटून घेतलेलं वाटण ॲड करून घेणार आहोत। वाटण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण 1 चम्मच एवढे धणे पावडर, अर्धा चम्मच एवढी हळद, चवीपुरते तिखट व गरम मसाला ॲड करून सगळे जिन्नस मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत। मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मसाल्याला तेल येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे। मसाला शिजेपर्यंत पाटावर आपण बेसन पीठचा गोळा छान लाटून घ्यायचा आहे। सुरीने कट करून आपण छान पाटवड्या तयार करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपण छान कट करून घेतले आहे। मसाल्याला छान तेल सुटलं आहे। आता आपण याला एकजीव करून घेणार आहोत। 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं ॲड करायचे आहेत। आता आपण पाणी ॲड करून मसाल्याची फोडणी छान उकळ फोडून घ्यायची आहे। पाण्याला छान उकळ फुटली आहे। आता आपण कट करून घेतलेल्या पाटवड्या उकळत्या मसाल्याच्या फोडणीमध्ये सोडून देणार आहोत। सगळ्या पाटवड्यांना छान एकजीव करून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, कोथिंबीर टाकून भाजी आपली छान रेडी झाली आहे। प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।